पासून म्हणजे वर्षांपासून म्हणजे आता एवढे वर्ष झाली की आता कुबट वास यायला लागला. मला समजत नाही की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्व धर्म समभावाची चा विचार सांगायचा आणि एखाद्या राजकीय दृष्टिकोन असेल किंवा कुठला दृष्टिकोन असेल मला माहीत नाही, कल्पना नाही, पण मात्र एखाद्या समाजाला दाबण्याचं काम अनेक वर्षापासून झालं. मी प्रथम स्पष्ट करतो की मी जरी मराठा जन्माला आलो असलो तरी मी आज मराठा म्हणून बोलत नाही. शिवाजी महाराजांचा जो विचार होता त्या विचाराच्या आधार घेऊन जसं जी संकल्पना महाराजांनी मांडली त्या काळात की प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच भूमिकेतनं काय मुद्दे ह्या ठिकाणी मला सर्व वेगवेगळे बरेचसे म्हणजे सर्व नॅशनल आणि स्टेट लेवलची प्रेसचे सगळे माईक्स या ठिकाणी दिसतात आहे. आपल्या सर्वांचं तर प्रथम मी स्वागत करतो आणि काय गोष्टींचं उलगडा झालं पाहिजे तो याच्याकरता, कारण की तुम्ही आम्ही जवळपास सर्व एकाच वयाचे आहोत. वय थोडंफार कमी जास्त असू शकतं पण साधारण एका जनरेशनचे आहोत. त्यामुळे मी व्यक्तिशः माझ्या वतीने नाही तर आपल्या जनरेशनच्या वतीने मला आपल्या अगोदरची जी पिढी आहे जे राजकारणात होते त्या सर्वांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा प्रश्न तुम्ही प्रलंबित का ठेवला. मला जर विचारलं तर हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला, फक्त राजकारणच झालं. ह्याच्यावरती आजपर्यंत ना कोणी खुलासा केला. वास्तविकरित्या ह्या सर्व लोकांना आपल्यापेक्षा आपल्या अगोदरच्या पिढीच्या लोकांना आपण मतदान केलं, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारायचा आपला अधिकार, आपला हक्क आहे. आपला म्हणजे माझा एकट्याचा नाही, सर्वांचा महाराष्ट्रातला. की असं का? कारण की जोपर्यंत आपण मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत हा प्रश्न आरक्षणाचा मार्गी लागणार नाही. मग त्या ठिकाणी आता लिहिलं असेल किती दिवस मागायचं आता हिसकवायचं. आपण हेच करणार आहोत का? आपल्याला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात ते मराठा मोर्चे निघाले त्यात कुठेही हिंसा घडलेली दिसली नाही. पण किती दिवस तुम्ही ह्या मराठा समाजाचा अंत बघणार? ठीक आहे, तुम्ही नाही केलं नाही, पण त्याचं उत्तर तरी दिलं पाहिजे का नाही? कारण की उद्या आपल्या सगळ्यांची पुढची पिढी आहे ती जेव्हा आपल्याला जाब विचारेल कुठल्या तोंडाने, शर्मेने लाज घालावी लागेल. त्यामुळं त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. हा प्रश्न त्यांनीच मार्गी लावला पाहिजे, कारण की अजूनही तेच सत्तेत आहे. त्यांना त्यातली सखोल माहिती आहे, सगळंच माहिती आहे त्यांना. आणि त्यामुळं ह्या संपूर्ण मराठा समाजाचे जे व्यथा आहे त्या एवढ्याच आहे
एक म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा एवढे वर्ष प्रलंबित का राहिला. दुसरा, त्यावेळी सत्तेत असणाऱ्यांनी का प्रश्न सोडवला नाही याचे उत्तर द्यावे. मंडल आयोग वेळी मराठा समाजाचा विचार का झाला नाही. पंतप्रधान VP सिंग होते. मंडल आयोग ते जेव्हा पंतप्रधान असतानाच मंडल आयोग लागू केला. ऑगस्ट, मला वाटते 90 साली, आणि महिना ऑगस्ट सप्टेंबर असेल. त्यावेळेस प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात आलं, पण मात्र मराठा समाजाचं सोयीप्रमाणे, सोय हा शब्द नीट आहे का, सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. असं का झालं. त्यावेळेस वास्तविकरित्या आपण जर पाहिलं, हा स्टेट इश्यू आहे. त्याच्यात संपूर्ण पुढाकार जर घ्यायला हवा होता तो राज्याने घ्यायला पाहिजे होता. त्यामुळं त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे कोण असतील, त्यावेळेसचे संपूर्ण मंत्रिमंडळाचे सदस्य असतील, यांनी का ह्याच्यावर म्हणजे त्यांनी ह्याच्यावर भाष्य करणं गरजेचं की सगळ्या मराठा समाजातल्या तरुणांची मागणी आहे. कळू द्या ना एकदा की का झालं नाही. इतरांचं अधिकार कमी करा असं मराठा समाज कधीच म्हणाला नाही. त्यांचं जो त्यांना न्याय मिळाला, त्यांना दिला गेला आहे तो योग्यच आहे. पण मराठा समाजाचं एवढंच मागणी आहे, तर प्रत्येकाला न्याय, तर आमच्यावर अन्याय का. आणि ज्यांनी अन्याय केला ते सत्तेत होते, त्यांनी त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे. विषयांतर करून विषय चालत नाही. मला आजपर्यंत समजलं नाही की एखादा मराठा मोर्चा निघाला की त्याला काउंटर करायला वेगवेगळे मोर्चाला असं हीच लोक प्रोत्साहन करतात की तुम्ही पण करा, तुमच्यावर गादा येणार. आमचं कोणाचंच म्हणणं नाही की त्यांचे अधिकार काढून घ्या, त्यांना दिले ते तसेच ठाम राहिले पाहिजे, पण ह्यांना तरी द्या. काय म्हणजे ह्यांनी काय मराठा समाजाने असं काय पाप केलं. मी सुद्धा विचार करतो की सगळ्यांना जर तुम्ही द्यायचं नव्हतं तर कोणालाच द्यायचं नव्हतं, आणि तुम्ही सगळ्यांना देताय आणि ह्या समाजाला वगळताय का. लोकांना आता मला सांगा, आज या ठिकाणी वेगवेगळ्या जातीतले लोक आहेत. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मुद्दा काय मांडला होता की सर्व धर्म समभाव. आज सगळ्यात मोठं पाप ह्या लोकांनी काय केलं असेल तर जाती तेढ निर्माण करायचं काम केलं. आज सगळे जाती धर्मातले लोक एकत्र एकजूटपणे राहिले पाहिजे. आज मला सांगा की जर मराठा समाजाला त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांच्या मनात ती भावना राहणार ना, आपल्यावरती अन्याय झाला. आणि हे सारखं जे ती दरार म्हणा किंवा ते जे ती जी फूट आहे ती वाढत जाणार. कशा करता, काय कारण आहे. मग ह्या लोकांनी एवढं पाप करायचं काय कारण होतं. उत्तर तर देणार नाही, पण मात्र असं संपूर्ण विचारवंतांच्या माध्यमातून काहीतरी घडून आणणार. बेसिक फॅक्ट्स आहे. आजपर्यंत कोणी बोलायला गेलं, बोलत का नव्हतं, तर कुठंतरी आपल्यावरती गदाईल, आपल्या कोणतरी नोकरीत असतं किंवा माझ्यावरती काहीतरी संपूर्ण कारस्थान रस्ते म्हणून लोक बोलत नव्हते. आज ती परिस्थिती राहिली नाही. राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद हे सर्वजण ह्यात जेवढे मराठा समाजाचे पक्ष विरहित जेवढे मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत आणि मराठा समाजाव्यतिरिक्त जे आमदार खासदार आहेत
या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून. कारण मराठा समाज जे आमदार खासदार एवढ्यांची जबाबदारी नाही आहे हा प्रश्न सोडवण्याकरता किंवा मार्गी लावण्याकरता. पण बाकीचे जे समाजातले जे लोक आहेत त्यांची पण जबाबदारी याच्याकरता आहे, कारण की त्यांच्या पण मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे लोक आहेत आणि त्या समाजातल्या लोकांनी तुम्हाला तुमचे मतदार या नात्याने मतदान केले आणि एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नैतिक दृष्टी हे सोडवणं गरजेचं, नाही तर फार मोठा अनर्थ होईल आणि ह्याला जबाबदार ही सगळे असते. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की हे जे आता परीक्षेच्या संदर्भात बोललं जातं, ठीक आहे, करोनाचं सावट आहे, पण ज्या वेळेस परीक्षा तुम्ही घ्याल त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या जागा बाजूला काढून मग परीक्षा घ्या. आरक्षणाचा ज्यावेळेस निकाल लागल आणि तो लागणारच. आज तसं जर झालं नाही तर न्यायव्यवस्थेकडं आम्ही ज्या आशेने बघतो त्या न्यायव्यवस्थेकडं मग म्हणजे मराठा समाज विरस होईल. पण न्याय मागायचं तर कोणाला मागायचं आणि कधी न्याय मिळणार? 1, 2, 3, 4 किती 2 तपपेक्षा जास्त निघून गेले, प्रश्न प्रलंबित आहे. आणि मग असं असताना मग जर हे लोक म्हणत असतील की मराठ्यांचे आम्ही कैवारी आहोत, मराठा स्ट्रॉंगमॅन, हे कितपत मला सांगा नाही, ही उपमा कितपत लागू होती? काही मागितलं नाही आपल्या लोकांकडनं. हे मोठे लोक आहेत ते फार, असं हे समजतं. ही मोठे नाही आहेत, वयाने मोठे आहेत, पण ही मोठे एवढ्या करतायत कारण अनेक तुमच्यासारख्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं, त्या पदावर बसवलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, म्हणून त्या पदावर गेल्यामुळे ही मोठी आहेत. कोण आमदार झालं, कोण खासदार झालं, कोण मंत्री झालं. पण त्यांना एक त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्या लोकांनी तुम्हाला मानपान दिलं, तुम्हाला संपूर्ण सन्मान केला, तुम्हाला ते योग्यतेचं समजलं, तुमच्यावर विश्वास ठेवला, जर त्यांचा आता तर विश्वासघात म्हणण्यापेक्षा त्यांचा विश्वास जर उडाला तर हीच लोक तुम्हाला त्यांनी निवडून दिलं, ही सुद्धा तुम्हाला खाली खेचू शकतं. ही लोकशाही, या लोकशाहीमध्ये कोण मोठं कोण छोटं नाही आहे. वयाचा आदर तर असणारच आहे, तो नेहमीच आहे. पण निदान तरुणांचं एवढा प्रश्नाचं उत्तर तर देणं गरजेचं आहे. आणि मला हे समजत नाही, साधं इथलं आपलं हे कुठलं कोर्ट म्हणतात इथलं सातारचं, डिस्ट्रिक्ट कोर्ट ना, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या लेवलचं कोर्ट, तिथं पण तारीख मिळते का नाही? काहीतरी तारीख देतात ना, महिन्याची, 15 दिवसाची, जे काय असेल. सेशन कोर्टची तीच परिस्थिती, हायकोर्टची तीच परिस्थिती. मग सुप्रीम कोर्टची काय वेगळी पद्धत आहे की मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालय त्यांनी तारीख दिली, तारीख माहीत आहे, आणि त्या तारखेला राज्य शासनाच्या वतीने दिलेला वकील, महाराष्ट्र राज्य शासनाचा, तो हजर राहत नाही. ज्या वकिलाला तुम्ही फीज देता, कोणाचे लोकांचे ना, तुमचेच पैसे, करापोटी टॅक्सपोटी तुमच्याकडनं वसूल केलेल्या पैशावरतीच हे शासन चालतं आणि केंद्र शासन चालतं. हे जग त्याच्यावर चालतं.
तुम्ही हजर राहत नाही. एवढं म्हणजे 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 ज्या आता सुप्रीम कोर्टचे वकील म्हणजे हायली लर्नेड सगळे बॅरिस्टर बिरिस्टर असल्या लेवलचे वकील, तुम्ही हजर राहत नाही. त्याच्यावर काय उत्तर नाही. जे ज्या कमिटीची या संपूर्ण आरक्षणाच्या संदर्भाची कमिटीची मला वाटतं जे तिथं ज्यांची नेमणूक झाली होती त्यांनी सुद्धा काय खुलासा केला नाही. नाव घेऊन मी कोणाला मोठं करणार नाही की कारण की ह्या सगळेच दोषी आहेत. एक बोट आपण जेव्हा दुसऱ्याकडे दाखवतो 3 बोटं आपल्याकडे असतात, तर मग बोटं दाखवायच्या तर हे सगळ्या सगळ्यांनी बंद करावेत. करायचं तर हो म्हणा, नाही तर लोक ह्यांना तुम्हाला सांगतो रस्त्याने नाही घरातनं बाहेर निघून देणार नाही. करोना आहे म्हणून आपलं लोक शांत आहेत. किती वेळ लागतो, किती वेळ लागतो मला सांगा ना. लोक जेव्हा तुमच्यावरती अन्याय होत गेला, दाबत गेला कुठं स्प्रिंग असते ना, स्प्रिंग बॉलपेनची स्प्रिंग असते, एवढी दाबली, एवढी दाबू शकतो, एवढी दाबू शकतो. आणि जेव्हा जागाच उरत नाही तेव्हा ती सटकते. त्याला रिकॉईल म्हणतात. रिकॉईल तर होणारच, ॲक्शनला रिॲक्शन होणार, का नाही होणार. आणि कोण थांबवणार. आणि तो उद्रेक घडला तर ह्याला जबाबदार कोण. जे नुकसान होणार, कशाचं पण नुकसान झालं, जी मानहानी होणार, जे काय होईल त्याला ही लोक जबाबदार असणार आहेत. निवडणुका येतात, प्रत्येक निवडणुकीत आश्वासन द्यायचं, करणार, झालं जमाय काय कधी. आणि नावं ठेवायचे दुसरं. नावं ठेवताना एक मगाशी म्हणलं ना, तर समजा तुमच्या कोणाला नाव ठेवलं की बाबा ह्यानी असं केलं, 3 बोटं माझ्याकडे आहेत ना. अहो निदान थोडी तरी जनाची नाही मनाची ह्या लोकांनी लाज दाखवली पाहिजे का. प्रत्येक ठिकाणी जात 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 जातीचं राजकारण करायचं असेल ना तर मेहरबानी करून राजीनामा द्या आणि घरी बसा. जातीमध्ये तेढ निर्माण करू नका. हा ह्या पक्षाचा तो त्या जातीचा किती दिवस चालणार आहे. काहीतरी इश्यू बेस्ड पॉलिटिक्स होणार आहे का नाही, का फक्त नुसतं तेवढंच वेळ मारून न्यायचं आणि फक्त म्हणजे पॉलिटिक्स ह्याचं तुमचं सत्तेचं होणार आहे. शेवटी विचार करणं गरजेचं आहे की आज नावं ठेवताना देवेंद्र फडणवीस तर आपल्याच वयाचं आहे ना. केलं ना त्यांनी ह्याला म्हणजे आरक्षण टिकवलं, हे त्याचा पुढाकार घेतला आहे, त्याला नावं ठेवायचं. ठीक आहे, सत्तांतर झालं, तुम्ही सत्तेत आला, मग करा ना, ते पुढं न्या ना. का नेलं नाही. उलट तुम्ही तुमचा वकिलालाच गायब करून टाकलं. प्लेन उशिरा आला असणार का, कुठलं तरी ट्रेन गाडी पंक्चर, चाक पंक्चर झालं असं असं काहीतरी पडतोच कारण असणार काहीतरी. कमाल आहे. एवढा मोठा प्रश्न आहे आणि एवढं किरकोळ काढता मराठा समाजाला. सांगतो ना, विसरून चालणार नाही. तुम्हाला सत्तेत राहायचं आहे ना, राजकारण पुढं लोकांच्या पुढं जायचं असेल तर एक लक्षात घ्या, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. इतर जातीतले जसे लोक आहेत तिथं मराठा समाज सुद्धा एक जात म्हणून आहे आणि ती निर्णायक जात आहे. माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकाला, जातीतला कुठलाही उमेदवार असू दे, पण मात्र त्याच्याकडनं आश्वासन घ्या की हा प्रश्न तुम्ही तडीस लावणार तरच आम्ही तुमच्या बरोबर आहोत. नाही तर काय करायचं, उगीच आपलं मतदान करायचं आणि मग हे म्हणजे थोडंफार आपण जरा विचार करणं गरजेचं. आणि हाय टाईम काय त्याला अर्थ असतं. म्हणजे अक्षरशः कुबट वासाचा म्हणजे एवढा कुबट वास येतोय की बोलायचं सोय नाही. आणि त्याचा करोना काय बोलणार आता माणसाला, काय बोलू शकतो.
तुम्ही तरी मला काय प्रश्न विचारणार, ज्या प्रश्नाचं उत्तर मला काय माहिती नाही. हे जेवढे प्रश्न मी आपल्याला सांगितले हे सगळे प्रश्न, माझी कृपया करून विनंती आहे की हे सगळे प्रश्नांचं उत्तर माझ्या सकट जेवढे आपल्या पिढीतले लोक आहेत, जे जनरेशनमध्ये, त्यांना माहिती झालं पाहिजे की हे आजपर्यंत का झालं नाही आणि जबाबदार कोण आहे याला, याचा खुलासा झाला पाहिजे. त्या संबंधित लोकांना आपण जाऊन विचारावं अशी हात जोडून कळकळीची विनंती आहे. माझ्या परीने मी नेहमीच परकटपणे मराठा आरक्षणाबद्दल बोलत आलेलं आहे. त्याबद्दल दुमत नाही आहे. एकही शब्द इकडं तिकडं मी करत नाही. जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. इतर कुठल्याही समाजावरती जरी अन्याय झाला त्यांचीसुद्धा बाजू तितक्याच तीव्रतेने मांडत आलेलो आहे, काही असो. आणि त्यामुळं संपूर्ण ह्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे तुम्ही आहात. मी बोलणार ते फक्त इथं तुम्ही जेवढे मोजके आहात तुमच्यापर्यंत तुम्हाला माहिती आहे मी काय बोललो आपल्याशी. पण तुमच्या माध्यमातून आज लाखो लोकांना, आज तर तुमचे चॅनल तर सगळीकडे आहेत, म्हणजे वर्ल्ड वाईड आहे, पण महाराष्ट्रात तर आहे संपूर्ण आणि सगळीकडेच दिसणार आहे. आणि मी कळकळीची हात जोडून विनंती करतो पुन्हा एकदा, कुठल्याही समाजातल्या लोकांनी गैरसमज करून घेऊ नये. सर्व समाजला मी समान मानतो, पण मात्र जसं इतर समाजातल्या लोकांना न्याय मिळाला, त्यांचा आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये, त्याचप्रमाणे जे असेल ते बसून एकदा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही ह्या भूमिकेशी मी आणि आम्ही सगळे ठाम आहोत. आपण इथं आलात आणि आता काय त्यातनं काय निष्पन्न होतं तेच आहे ना, तेच होतं ना. बघा ना, घ्या ना यादी, लांब लचक यादी करायला पाहिजे होतं ना. आणि नेमके चान्स कधी होता, मंडळाच्या वेळेस चान्स होता का नव्हतं मला सांगा. सगळ्यांना देत यांनी तुम्ही यादीच नाही पाठवली तर कसं, त्यावेळेस समाज झाला असता. आज हा प्रश्न आधी पत्रकार परिषद घ्यायची वेळ आली नसती ना. दुसरी गोष्ट की मराठा समाजाच्या प्रश्नावरती चर्चा खूप होत आहे. ॲक्शन काय करणार मला सांगा. ॲक्शन करायला गेलं तर हाणून पाडली जाते, प्रत्येक जणाला मग दबाव टाकला जातो. ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. कोण उघडपणे बोलणार नाही. काय करणार तुम्ही? केंद्रामध्ये आपलं सरकार आहे ना. तुमच्यावरती अन्याय जर झाला तुम्ही गप किती दिवस, आता गप बसले ना. उद्या समजा तुम्हाला समजा एखादं तुमच्या मुलाला जर अन्याय होत असेल किंवा तुमच्या बहिणीला, भावाला, काय करणार? तुम्हाला चीड येणार नाही का मला सांगा. आणि त्याला त्या शेवटी भावना असतात, दाबून फार का आपण ठेवू शकत नाही. सगळ्यांवर नो एक्सेप्शन. काय केलं त्यांनी सांगू द्या. सगळ्यांना हा प्रश्न विचारा तुम्ही, जे मी प्रश्न विचारलेत देऊ द्या की. बघा ना, त्यांच्या तरी एक वाच्यता आहे का? आणि ते सगळे म्हणणं आमच्यावर दबाव होता. विचारा की कोणाचा दबाव होता. माझा नव्हता. शरद पवार असे तर म्हटलेत की दोन्ही राज्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवा. बरोबर आहे ना. आम्ही आमच्या परीने करतोच आहे. पण तुम्ही शेवटी कसं आहे एक लक्षात घ्या, तुम्ही वकील पण हजर ठेवत नाही, त्याला सुद्धा दाबून टाकता प्रत्येक ठिकाणी. तुम्ही पुढं येते म्हणजे आमच्या खांद्यावर बंदूक ठेवा. तुम्ही आहे की बंदूक हातात, ते नाही करणार. बोलणं तर काम आहे, कोणीतरी बोललं पाहिजे. किती दिवस नुसतं बोलणं, मग तेच होणार ना नंतर. ह्याला जबाबदार ते असणार आहे. पण मराठा समाजाचं असं आहे की अजूनही म्हणणं आहे की काय करणार मला सांगा. हीच आठ टाकणार सगळ्यांना. आजपर्यंत आंदोलन मोडकळीत कशी निघाले तुम्हाला पण माहिती आहे, मी पण जवळनं बघितले. मराठा समाज आज जायला घाबरते असं म्हणायचं. मराठा समाज नाही, कोणी आज जायला घाबरत नाही असं आहे. पण त्यातनं प्रश्नाचा मार्ग निघणार आहे का? प्रश्न ते हे किती लोकांना जे गेल्या त्यांना किती कारण नसताना दामटून ठेवलं, अशी किती उदाहरणं आहेत. हा प्रश्न आता महाराज निकाली निघाला, करावंच लागेल. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाला की मराठा समाजाला बसून चर्चा प्रत्येकाला
हेच मुद्दे सांगितलेत ना, त्यांच्याकडनं पहिले या मुद्द्यांचं तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं ना, त्यांना बघतो ना त्यांच्या सगळ्यांकडं. त्यांनी उत्तर दिलं की त्यांना उत्तर द्यायला जागा नाही आहे, लक्षात घ्या. त्यांना करावंच लागणार आहे ते, नाही तर उघडे पडतील हे सगळे लोक. दिज आर फॅक्ट्स. आय एम टॉकिंग ऑफ फॅक्ट्स. नुसतं आपलं हवेत गोळीबार करत नाही. त्यांनी का केलं नाही आणि सहज शक्य आहेत का? हे बघा, त्यांचे विचार पटत नाही अशातला भाग नाही, त्या सगळ्यांचे विचार पटतात. पण आता काय झालंय की ह्यांनी सोयीप्रमाणे आहे ना, वेगवेगळ्या संघटनेमध्ये पण सुद्धा असं वेगवेगळं हे केलंय. आता इथं गेलं तर ह्यांचे विचार वेगळे, तिथं गेलं तर त्यांचे विचार वेगळे. मी माझा विचार जो आज मांडला तो परखडपणे मांडलेला विचार आहे. आजपर्यंत या कुठल्या ह्याच्यात एवढा परखडपणे विचार मांडला गेला होता का? मंडळाचा विषय कोणी घेतला होता का? मला सांगा. हे प्रश्न तुम्ही मेहरबानी करून आमच्या म्हणजे या पिढींवरती, या जनरेशनवरती फार मोठी मेहरबानी आहे. रिअली इट विल बी गॉड्स गिफ्ट फ्रॉम ऑल ऑफ यू. मंडल आयोग यांनी शरद पवार साहेब आता त्याचा अर्थ तोच होता ना. मग त्यांनी उत्तर दिलं पाहिजे ना. जे कोण हे बघा, जे पदावरती आहेत त्यांच्या वतीने मी उत्तर का देऊ? मी मला तुम्ही काय करा प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देऊ शकतो. जे कोण असतील त्यावेळेस ते असतील तर त्यांनी द्यावं, त्याच्या अगोदर दुसरे कोण असतील ते त्यांनी द्यावं. मराठा समाजाचा फक्त मतासाठीच वापर केला गेला असं अर्थ निष्पन्न होत आहे. मग तसंच आहे ना. अजून काय महाराष्ट्र सरकार केंद्रात आपलं सरकार कसं बरखास्त करणार? त्या भाषे मुद्द्यावरती होऊ शकत नाही. कसं होणार मला सांग? साहेब, तुम्ही नेतृत्व करणार म्हणताय, जे विखुरलेले आता विविध संघटना विविध दिशेला सोडल्या असतील, काय नेमकी भूमिका घेणार? माझी भूमिका मी काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिलं तुमची भूमिका काय असणार आहे तेवढी मला सांगा. तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारणार आहात का नाही? का असंच एखादी अशी प्रेस कॉन्फरन्स झाली संपली? हे प्रश्न विचारा, मग तुम्हाला त्यांच्याकडनं खरं खोटं काय कळेल आणि त्याच्यावर मग मी प्रेस घेतो आणि मग सांगतो काय करणार आहे. विखुरलेले ह्याचा आधार घेत आहे ना सरकार, असं म्हणाल काय? 40 वर्ष एखाद्या समाजाला कामच करायचं नाही त्याचं. तर काय त्यांचं काय तर प्रत्येकाची विचार वेगळे असतात. कदाचित आपल्यावरती अवलंबून ठेवायचं आणि आश्वासन द्यायचं आणि त्याच्यावरती खेळवायचं असं सुद्धा असू शकतं. एनिथिंग. असं आहे, शरद पवार स्वतः आजही सत्तेत आहेत, आजही त्यांचे करू शकतात. नेतृत्व सरकार आहे आणि ते म्हणतात उदयनराजेंनी संभाजीराजेंनी प्रश्न सोडवा. हा काय प्रकार आहे हे काय समजत नाही लोकांना. मग करायचा त्या पदावरती, मग संभाजीराजेंची नेमणूक करा, मग मुख्यमंत्री म्हणून करून टाका. म्हणजे ते प्रश्न सोडवतील. करून टाका. नाही माझे काय नाही, मला काही पदावरती काही इंटरेस्ट नाही. ते म्हणतात आहे ना, करा की मग करा. तुम्ही शरद पवारांशी या मुद्द्यावरती चर्चा करणार? काय चर्चा करून काय उपयोग आहे? काय चर्चा करून काय उत्पन्न होणार असेल तर चर्चा करू ना. पहिलं तुम्ही ह्याचे प्रश्नाचे उत्तर त्यांना विचारा तरी ह्या सगळ्यांना. एवढं शरद पवार कशाला जाऊन सगळे जेवढे आतापर्यंत आहेत सगळ्यांना विचारा ना तुम्ही. पण या गेल्या 15-20 वर्षाचा काल आता सगळ्या वडीलधारी तेच आहे म्हणल्यानंतर काय ते सांगणार. शेवटी ते आपण घरातले जो वडील असतो त्याला सल्ला विचारतो ना, का नाही? का धाकट्याला विचारतो. मी आता विनोदला हे विचारतो, माहिती वाईन लहान आहे, वयस्कर असतं त्याला अनुभव जास्त असतं त्यांना. मराठा आरक्षण त्यांनी लढावं. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि केवळ मराठा समाज नाही तर सगळे आमदारांनी खासदारांची ती नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमच्या मतदारसंघात सुद्धा मराठा समाज आहे. केवळ एका समाजाचे तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आमदार, खासदार म्हणून तुम्ही स्वतःला घोषित करू शकत नाही. प्रत्येक समाज आहे तुम्हाला. माळी समाज आहे, धनगर समाज आहे, मग मुस्लिम समाज आहे. यू आर रिप्रेझेंटेड. आणि त्याचबरोबर मराठा समाजाचे पण तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात, प्रतिनिधी आहात. आताच जी सरकार आहे ते सगळं आरक्षणाच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस स्वतःचं बघा पहिलं आणि मग दुसऱ्याकडे बोट दाखवा. आरक्षण वकील तुम्ही जाऊन देत नाही आणि मग दुसऱ्यांवरती हे करता आक्षेप. बोलायला काय हो? आज मला सांगा ना, देवेंद्र फडणवीस हा मराठा नसून त्यांनी नेलं ना, त्यांनी जात बघितली का पात बघितली? काय बघितलं नाही. त्यांनी संपूर्ण हे केलं, रेटलं ना.
सत्तांतर झालं त्यानंतर ह्या लोकांनी ते पुढे न्यायला पाहिजे होतं ना. त्यांनी इथपर्यंत पुढचं तुम्ही आता या परत मग द्या सत्ता त्यांच्या हातात, देवेंद्रांच्या हातात. नाही ते असे मंडळी पहिल्या काय म्हणाले मला माहित नाही. तुम्ही देवेंद्रांच्या हातात सत्ता द्या, आरक्षण तुम्हाला मिळून जायची जबाबदारी त्यांनी. मी त्यांच्याकडनं आरक्षण तुम्हाला मिळवून देतो. बस द्या द्या आता त्यांच्या हातात सत्ता मिळणारच आहे. यांच्याकडनं नेमका काय प्रॉब्लेम आहे? डायलॉग व्यवस्थित होत नाहीये का काय? कोणाकडनं? आता जे आहे त्यांच्याकडनं फडणवीस आल्यानंतर तुम्ही म्हणताय की मी जबाबदारी घेतो. ह्यांच्याशी काय बोलायचं मला सांगा ना. जर करायचं असतं मागच केलं असतं ना. आता काय बोलू. पालत्या घड्यावरती पाणी टाकल्यासारखं आहे. आणि कसं त्या अपॉइंटमेंट दिली तर जाणार ना. मला आपण देत नाही का? आपण नाही. मला तर अपॉइंटमेंटची गरजच लागत नाही. बोलायचं असतं. अपॉइंटमेंट देत नाही म्हणजे काय चेष्टा आहे. वयस्कर माणसं वडीलधारे आहेत, त्या वडीलधाऱ्यांशी मग तुम्ही चर्चा करणार आहात. काय बोलू काय मला सांगा. काय बोलणार त्याच्यावरती हे सगळे बोलणार प्रश्न- झाले बोलणं याच्या अगोदर करणार आहे हे करणार आहे काय कधी करणार. आमचं गेलं की मग करणार का. आमच्या हायतीत तरी करा. चालेल मला थँक्यू. थँक्यू.